अक्षरांचा सुशिक्षितपणा खूप आहे. सगळ्या स्त्रियांना पुढाकार देणं किंवा सगळ्यांचा मनापासून विचार करणं आणि शिवाय शिक्षणाला खूप मोलाचं असं स्थान, कारण जगराहाटणीमध्ये आमच्या सासू सासऱ्याने शिक्षणाचं महत्त्व खूप ओळखलं होतं आणि म्हणूनच आमचे सासू आणि सासरे जरी अशिक्षित असतील तरी आमच्या संपूर्ण कुटुंबामधल्या आमचे सर्व जे सदस्य आहेत ते शासकीय सेवेमध्ये आहेत. हे सांगायला मला खूप अभिमान वाटतो आणि या ठिकाणी आज आमच्यासाठी मॅडम खूप प्राऊडफुल आहे हे सगळं की 2 केंद्रप्रमुख आमच्या बनकर कुटुंबातले या ठिकाणी आहेत. आमच्या सगळ्यांचा हा एकच ध्यास आहे की शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी काम करायचं. अण्णांचं आमचं जर विशेष कौतुक मला या ठिकाणी करावंसं वाटतं. अतिशय दुर्गम भागामध्ये मुसळेवाडी या ठिकाणावर जिथं जायला रस्ता नव्हता त्या ठिकाणावरून त्यांनी सुरू केलेला प्रवास आज मावळ तालुक्यामध्ये त्या इंदोरी केंद्रामध्ये थांबतो आहे. परंतु यांचं विशेष असं कौतुक की आपण म्हणतो की सरांनी सांगितलं मगाशी बऱ्याच जणांनी मनोगत व्यक्त केली की केंद्रप्रमुख म्हणजे सुटाबुटातला माणूस वगैरे. आमचं दिसणं नाही परंतु आमचं असणं मात्र सगळ्या समाजाला जाणवेल की आमच्या कुटुंबाची धडपड असते आणि आम्ही दिसतो कसं याच्यापेक्षा आम्ही असतो कसं हे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा प्रतीक करण्याचा खूप मनापासून प्रयत्न करतो. आमच्या अण्णांचे खूप सारे विद्यार्थी आहे. पानमंदवाडी असेल, मुसळेवाडी, खेड तालुक्यामध्ये तर त्यांचा नावलौकिक आहेच. जसं शिक्षक म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचप्रमाणे पंचायत समिती खेड या ठिकाणी विषय तज्ज्ञ म्हणून त्यांनी खूप मोलाचं असं काम केलेलं आहे. आदर्श केंद्रप्रमुख, आदर्श BLO, आदर्श शिक्षक असे पुरस्कार खूप सारे आहे. परंतु मला असं वाटतं त्या पुरस्कारांपेक्षा विद्यार्थी जो आहे त्यांनी आपल्या चरणाशी झालेलं नतमस्तक, त्यांनी प्रतीक केलेली जी कृतज्ञता आहे ती आपल्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं. आज आमचे अण्णा जर कुठे दिसले तर त्यांचा विद्यार्थी त्यांच्या चरणाशी लीन होतो, नतमस्तक होतो. हा त्यांच्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे. आमच्या जाऊबाई खूप सुंदर गळ्याच्या आहेत, तेवढी सुंदर साथ, गोड साथ त्यांना आहे आणि त्यांनी सांगितलं की बऱ्याच जणांनी सांगितलं त्यांच्या पायामध्ये भिंगरी आहे. खरंच अहो भिंगरी आहे, घरामध्ये त्यांचा पाय टिकत नाही अजिबात. आणि आता मला आठवतं की जेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश केला परंतु हा सगळा जो 1991 पासून सुरू झालेला जो प्रवास 2026 साली थांबतोय हा सोपा नव्हता. आमच्या सासूबाई ज्या आहेत चुलीवरची भाकरी करून मुलांच्या डब्यामध्ये देण्यापासून सुरू झालेला हा प्रवास जो आहे. आमच्या दिरांनी ITI मध्ये औंधला ते सुरुवातीला प्रवेश घेतला होता. जेवणाची खूप तारांबळ असायची, एसटीने डबा पाठवला जायचा, चुलीवरची भाकरी. 1998ला हा प्रवास थांबला आणि आमच्या जाऊबाईंचा प्रवेश झाला आणि घरचा डबा सुरू झाला. परंतु ह्या सगळ्या प्रवासामध्ये आमचे सासू सासरे, आमच्या जाऊबाई या सगळ्यांनी त्यांना खूप मोलाची साथ दिलेली आहे. ह्या सर्व भावंडांचा जर विचार आपण पाहिला तर आमच्या कुटुंबाचं एक वैशिष्ट्य आहे की एकत्र कुटुंब पद्धती आहे. आमचे सगळे जे आतापर्यंतचे जे निर्णय आहेत ते सगळे एकत्रपणे घेतले जातात. असे हे तुमचे इंदोरी केंद्राचे केंद्रप्रमुख. नाण्याची ही दुसरी सुद्धा बाजू आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये हा माणूस जेवढा मोठा आहे तेवढाच कुटुंबामध्ये सुद्धा मोठा आहे. आपण म्हणतो की एखादा माणूस असा असावा स्वभाव, एखाद्याच्या दुखण्यावर बांधला तरी तो सल्ला नाही पाहिजे, असं हे आमचे अण्णा आहे. कुणाचाही कोणताही प्रॉब्लेम असू दे रात्री 12 वाजता फोन करा, हा माणूस उभा असतो. आणि ह्याची म्हणजे ही जी पद्धत आहे गावडे सर यांना खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. बोलताना खूप स्पष्टोक्त स्वभाव आहे. मला सुद्धा त्यांची खूप भीती वाटते पण आज संधी येतं बोलून देण्यात जशी की आमच्या जाऊबाईंनी घेतलेली आहे. खूप सारं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की फिरायची आवड नाहीये आणि मॅडमनी सांगितलं की त्यांना फिरायला न्या. ते फिरायला नेणार नाही, आमच्या जाऊबाईच त्यांना फिरायला नेणार, कारण त्यांचं क्षेत्रच ते आहे. राज्य परिवहन महामंडळामध्ये त्या कार्यरत आहेत. त्यांची जी दोन्ही आमचे पुतणे जे आहेत तितकंच मोलाची साथ आहे. हा माणूस जो आहे तो फक्त आदर्श केंद्रप्रमुख नाही तर खंबीर वडील सुद्धा आहे. मुलांचा कोणताही प्रॉब्लेम असू दे, कितीही मोठी समस्या असू दे, त्याच्यामध्ये सगळा मान अपमान बाजूला ठेवून हा मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. बायकोसाठी हा आदर्श पती आहे. आमच्या जाऊबाईंनी सांगितलं की मी खूप भाग्यवान आहे. खरंच त्या खूप भाग्यवान आहे. त्याचप्रमाणे आदर्श बंधू आहेत. माझ्या मिस्टरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं त्यांना कोणतीही अडचण आली तरी आमच्या अण्णा खंबीरपणे उभे असतात. आमचे मोठे दीर, जाऊबाई, आमचा परिवारच असं आहे की ह्याच्यामध्ये कौतुक करावं तेवढे भरभरून बोलावं असं वाटतं. परंतु आज सगळे शब्द हरवले. परंतु मिळालेली संधी आहे तिचं सोनं झालं पाहिजे आणि असे आमचे हे अण्णा आज त्यांचा या ठिकाणी सेवापूर्तीचा हा सोहळा आपण सगळ्यांनी आयोजित केला. खरं तर उशीर खूप झालेला आहे तरी तुम्ही शांतपणे सगळं ऐकून घेत. आज आमच्या कुटुंबासाठी खूप मोठा दिवस आहे. आज आमचे सासू सासरे असते ना तर कदाचित खूप अभिमान वाटला असता, कारण हे सगळं जे आहे हे अनुभवायला खरंच ते हवे होते. म्हणजे जेव्हा आमच्या सरांची किंवा आमच्या अण्णांची
केंद्रप्रमुखपदी नियुक्ती झाली. तर मला स्वतःला खूप प्राऊड फील झालं. आत्ता मागच्या महिन्यामध्येच शिक्षणाधिकारी नायकडे साहेब यांच्याकडे त्यांचा जाण्याचा योग आला आणि साहेबांनी स्वतः सांगितलं की आमचे सर थोडे लांब थांबले होते. त्या गर्दीमध्ये साहेबांनी सरांना बोलून घेतलं, अरे भाऊ तुम्ही जवळ थांबा. आमच्यासाठी खूप प्राऊड फिलिंग आहे ही सगळी. आई वडील कशासाठी करतात हो हे सगळं? मुलांचं हे सुख पाहण्यासाठी. आमच्या आई सुद्धा अतिशय साध्या भोळ्या स्वभावाच्या, पण आमचे सासरे खूप हुशार होते, खूप हुशार. आणि तितक्याच ह्या दोन्ही आमचे जे सुसंस्कृत ही जी लोक आहेत यांच्या पोटी जन्माला आलेले हे खरंच हिरे आहेत. परंतु ह्या हिऱ्यांना मिळालेल्या ह्या हिरकणी सुद्धा आहेत बरं. आणि म्हणूनच यांचं जेवढं कौतुक आहे तेवढी शाबासकी आम्हाला सुद्धा. कारण आमच्या जाऊबाई कधीही जेवणाच्या ताटावरनं त्यांना जेवल्याशिवाय घरी जाऊ म्हणजे बाहेर जाऊ देत नाही. त्यांनी सांगितलं 1-1 वाजेपर्यंत त्यांची माहिती भरण्याचं काम चालू असतं. काय सांगणार हो, सध्या कामच तशी आहे, त्याला पर्याय नाही, आपण सगळे जाणतोय. परंतु तरी सुद्धा त्यांचा वक्तशीरपणा हा गुण घेण्यासारखा आहे. कधीही वेळेच्या नंतर ते एखाद्या ठिकाणी पोहोचलेत असं कधीही झालं नाही. शिक्षकांना तुम्हाला जर कधी ते बोलले असतील तर खरंच त्याच्यामध्ये मनामध्ये काही सुद्धा नसतं त्यांच्या. असं बऱ्याचदा बोलतात, मला सुद्धा बोललेले आहेत ते बऱ्याचदा. परंतु आपण मनात काही ठेवायचं नाही. आणि आजचा जो सोहळा तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे, खूप सुंदर नियोजन. मॅडम स्वतः आपण एवढी कामाची धावपळ आहे आम्ही सगळेजण पाहतोय आणि आपण सगळेजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला. आणि हे फक्त त्यांचा अभिमान फक्त आमच्या बनकर कुटुंबाला नाही. आज मगाशी सत्काराच्या वेळेला त्यांनी सांगितलं की बनकर साहेबांच्या मातोश्री आलेले आई समान आहेत आणि त्यांच्याकडे म्हणजे आमच्याकडे आमच्या माहेरची जी लोक आहेत त्यांना सुद्धा त्यांचा तेवढाच अभिमान आहे. आणि असं हे आमचं बनकर परिवार आणि बनकर परिवारामधून आमच्यासाठी आदर्श असलेले आणि आमच्या कुटुंबाचा आधार असलेले आमच्या अण्णा आज सेवेतून निवृत्त होतात ते. परंतु पुढे काय करायचं, सेवानिवृत्तीनंतर काय करायचं हा सांगण्याचा अधिकारही माझा नाही. मी तुमच्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि मानाने खूप लहान आहे. परंतु यानंतरचं आयुष्य ते काय करणार आहेत ते आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. भजन, कीर्तन, आध्यात्मिक त्यांना खूप आवड आहे. आणि म्हणूनच त्यांचं पुढील आयुष्य यानंतरचं खूप सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं जाऊ दे अशी पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करेल. आमच्या खेडमधनं बरेच सारे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर हा कार्यक्रम आमच्या बऱ्याचशा शिक्षकांना वाटत होतं की हा आमच्या खेड तालुक्यामध्ये व्हावा, परंतु मावळमध्ये आल्यानंतर सुद्धा तो आनंद वाटला. खूप सुंदर शाळा, सुंदर नियोजन आणि अतिशय छान वाटतं की समाधान की आपण आपल्या जन्मभूमीमध्ये, आपल्या मातृभूमीमध्ये तर करतोच, परंतु तालुका सोडून इतर ठिकाणी सुद्धा हे एवढं मोठं काम उभं करणं आमच्यासाठी खूप संपूर्ण बनकर कुटुंबासाठी खूप मोलाचं असं ही गर्वाची गोष्ट आहे. आणि आज आपण सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा यथोचित सन्मान केला आणि आजचा हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल माझ्या संपूर्ण बनकर कुटुंबातर्फे आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देते आणि या ठिकाणी थांबते. रामकृष्ण.